नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला किंगडम प्लांटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केल्यात टाइप्स ऑफ अल्गी. त्यामध्ये आपण क्लोरोफायसी, फिओफायसी, त्यानंतर रोडोफायसी बघितल्यात. त्यालाच आपण ग्रीन, ब्राऊन आणि त्यानंतर रेड अल्गी म्हणतो. कॉमन नेम व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे, जरासे नवीन आहेत, थोडेसे अवघड जरी असले तरी सुद्धा ते सारखे रिवाईज करा, चांगले लक्षात राहतील. त्यानंतर आपण जे सेकंड डिव्हिजन आहे, म्हणजे पहिलं डिव्हिजन झालं आपलं अल्गीचं, थॅलोफायटाचं. जे सेकंड डिव्हिजन आहे ब्रायोफायटा, ते आपण सुरुवात करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. आता बघा, सगळ्यात पहिलं आपण जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, आता आपल्या पुस्तकामध्ये मेन्शन केले नाहीत अल्गीचे इकॉनॉमिक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला किंगडम प्लांटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ अल्गी कव्हर केलेत. त्यामध्ये आपण रोडोफायसी, फिओफायसी, क्लोरोफायसी म्हणजेच रेड, त्यानंतर त्याला ब्राऊन अल्गी म्हणतो, फिओफायसीला आपण कॉमन नेम आणि क्लोरोफायसीला ग्रीन अल्गी. प्रत्येकाचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. युनिसेल्युलर अल्गी कुठले कुठले आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. जास्त प्रोटीन असलेले कुठले आहेत तर स्पायरुलिना, क्लोरेला, हे प्रत्येकाचे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हे एवढे इन डिटेल जास्त मेन्शन केले नाहीत थॅलोफायटाचे, ते जरा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि त्यानंतर जे सेकंड डिव्हिजन आहे ब्रायोफायटा, ते सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता जो पहिला पार्ट आहे बघा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स कशाचे आहेत, आपण जो फर्स्ट डिव्हिजन कंप्लीट केला आहे, आणि इथं फायलम नाही, प्लांट किंगडममध्ये आपण शब्द काय वापरतो बघा, डिव्हिजन. टोटल 5 डिव्हिजन आपल्याला अभ्यासाला आहेत. सुरुवात आणखी एकदा मी सांगतोय बघा. पहिली आपण कशापासून करतो, थॅलोफायटापासून, त्यानंतर ब्रायोफायटा, त्यानंतर टेरिडोफायटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त ॲडव्हान्स आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असलेले कोण असणार आहेत, अँजिओस्पर्म. हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. कशाचा तर डिव्हिजनचा. किंगडम प्लांटी, सब किंगडम क्रिप्टो आणि फेनोरोगॅम्स. त्यामध्ये फ्लॉवरिंग, नॉन फ्लॉवरिंग आपण करत असतो. सीड बिअरिंग, नॉन सीड बिअरिंग, प्रत्येकाचं मिनिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि क्रिप्टोगॅम्समधलं आपलं काय झालं आता, थॅलोफायटा झाले. थॅलससारखी बॉडी असते, आणि थॅलसचं मिनिंग पहिला समजून घ्या. जेव्हा आपण एखाद्या प्लांटला, म्हणजे त्यामध्ये अनडिफरन्शिएटेड, त्याची प्रॉपर डेफिनेशन कशी असते की वेन द प्लांट इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीफ, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, थॅलस. आणि त्याला प्युरलमध्ये आपण थॅलाय असा शब्द वापरतो. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, आता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतात ते सगळे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, ते अल्गीचे आहेत. जरासे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, पण आणखीनदा जरा चांगले आपण रिवाईज करूया. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये बघा, आपण ॲज अ फूड म्हणून यूज करतोय अल्गीच्या, म्हणजे थॅलोफायटाच्या जवळजवळ 70 स्पेसीज आपण ॲज अ फूड म्हणून आपण यूज करतोय मरीन अल्गीच्या. एक एक्झाम्पल सांगितले बघा, पोरफायरा. एक एक्झाम्पल काय सांगितले, पोरफायरा. आता प्रत्येक जे काय आपण शब्द बघतोय त्याचं मराठी मिनिंग जेवढं गरजेचं आहे तेवढं मी सांगतोय. पण जर तुम्ही या गोष्टीचं असं, म्हणजे पोरफायराला मराठीत काय म्हणायचं, किंवा त्यानंतर जे काही आपण जे असे अवघड अवघड शब्द बघितले, जेलिडियमला मराठीत काय म्हणायचं, तर प्रत्येक हे जर तुम्हाला असं मराठी मिनिंग मिळणार नाही. सगळ्या ठिकाणी एक समुद्री शैवाळ असं तुम्हाला एक मराठी मिनिंग तिथे मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक ह्याचं पोरफायराला मराठीत काय म्हणायचं, किंवा ते जे काही आपण सगळे शब्द बघितले, क्लोरेला, स्पायरुलिना, प्रत्येकाला मराठी शब्द नाही. त्यामुळे फक्त एक जे काही नावं आपल्याला जीनस नेम, स्पेसिस नेम असतील, आहे तशी लक्षात ठेवण्याचा थोडासा प्रयत्न करा. पटकन एका दिवसात जमणार नाही, पण सारखं सारखं आपल्याला रिवाईज केलं पाहिजे. त्यानंतर बघा, ॲज अ फूड सप्लिमेंट म्हणून आहे क्लोरेला आणि स्पायरुलिना. आपण बघितलं की जे काही स्पेस ट्रॅव्हलर असतात, अवकाशयात्री असतात, ते यूज करतात. त्यामध्ये जास्त प्रोटीनचा कंटेंट असतो, म्हणून क्लोरेला आणि स्पायरुलिना. रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन, हा जरा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर फोटोसिंथेसिस बघा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये 50% ऑफ टोटल कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑर फोटोसिंथेसिस, ऑट झाले तिथं, ऑर फोटोसिंथेसिस ऑफ द वर्ल्ड इज कॅरिड आउट बाय अल्गी. आता इथं 50% काय सांगितलं, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन, म्हणजे फोटोसिंथेसिस होत असतं. आपल्याला एक सेपरेट एक चॅप्टर आहे फोटोसिंथेसिस, म्हणजे तो तसा अगोदर 12वीला असायचा, पण आता नवीन सिलेबसमध्ये आपल्यामध्ये तो 11वीला इन्क्लूड केला आहे. त्या फोटोसिंथेसिसमध्ये एखादं जे काही प्लांट असतं ते स्वतःचं फूड कसं तयार करतं, ओव्हरऑल सगळे आपल्याला प्रोसेस आहेत, ज्या काही सगळ्या रिॲक्शन्स आहेत ते आपल्याला त्या चॅप्टरमध्ये आहेत. मग त्यामुळे तिथं कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन कसं होतं प्रॉपर विथ रिॲक्शन आपण त्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. आतापुरतं फक्त काय समजून घ्यायचं, 50, काही काही ठिकाणी 60-70% सुद्धा आहे. आता कधी पण पर्सेंटेज किंवा जे काही नंबर असतील तिथं थोडंसं फ्लक्च्युएशन तिथं दिसून येतं आपल्याला. त्यामुळे 50 असेल, 60 असेल, 70 असेल, त्याचं सगळ्याचं सेमच आहे, लक्षात ठेवा. जसं ऑप्शन असेल तसं आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा, नायट्रोजन फिक्सेशन. सम अल्गी लाईक नॉस्टॉक अँड ॲनाबिना, काही काही ॲनाबायना करतात प्रोनाऊन्सिएशन, कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सिम्पल नायट्रोजन कंपाऊंड्स विच आर ॲब्झॉर्ब बाय द प्लांट्स.
आता इथे फक्त 2 स्पेसीची नावं लक्षात ठेवायचं आहे, नॉस्टॉक आणि ॲनाबिना. आता इथं काय होत असते की या जे काही हे जे काही नायट्रोजन फिक्सेशन आहे, नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय असते की नायट्रोजन हा असा एक घटक आहे की जो प्लांटसाठी ॲज अ न्यूट्रियंट्स म्हणून काम करत असतो, पोषक घटक आहे प्लांटसाठी. मग तो कसा असतो, जो जर तुम्ही कधी तर तुम्ही आम्हाला 8वी-9वीला तुम्हाला काहीतरी एक चॅप्टर गेला असेल, त्यामध्ये तिथं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाची सुद्धा नाव आहेत बघा आपल्याला. त्यामध्ये बघा, फक्त त्याचं मी साधं सोपं मिनिंग सांगतोय, काय प्रोसेस नक्की काय होत असते ते. जो काही ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन आहे तो प्लांटसाठी हे जे नायट्रोजन फिक्सेशन होत असतं, नायट्रोजन फिक्सेशन होत असतं म्हणजे ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हे जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे नॉस्टॉक आणि ॲनाबिना काय करत असतात, कन्वर्ट करत असतात अशा फॉर्ममध्ये की जेणेकरून ते जे काही प्लांट असतील, प्लांटचे जे काही रूट असतील ते काय करू शकतील, ते ॲब्झॉर्ब करू शकतील. एक साधं सिंपल मेकॅनिझम आहे बघा. एक प्लांट आहे, कन्सिडर करा ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे वातावरणात काय तिथं नायट्रोजन आहे. डायरेक्ट प्लांट ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत नायट्रोजन, मग त्यामुळे तो नायट्रोजन हा फिक्स केला जातो, म्हणजेच काय केला जातो, कन्वर्ट केला जातो अशा एखाद्या घटकामध्ये, अशा एखाद्या फॉर्ममध्ये की जेणेकरून ते प्लांट काय करतील, सॉईलच्या थ्रू काय करतील, तर ते नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतील. नायट्रोजन हा प्लांटसाठी एक पोषक घटक आहे, एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. नवीन एक शब्द आला आहे बघा, फायकोकोलाइड्स. फायकोकोलाइड्स म्हणजेच काय, एक प्रकारचं पॉलिसॅकराइड जे आपण सीवीड्सपासून म्हणजे जे काही समुद्री शैवाळ असतात त्यापासून आपण काय करत असतो, तयार करत असतो, त्यालाच काय म्हणायचं, फायकोकोलाइड्स. आता इथं बघा आणखीन एक ते पॉलिसॅकराइड आहेत, एवढाच फक्त लक्षात ठेवा शब्द. आता आणखीन एक शब्द आलाय बघा, कॅरागेनिन. कॅरागेनिन म्हणजे काय, एक प्रकारचं पॉलिसॅकराइड जे सीवीडपासून आपण तयार करत असतो. एवढे जास्त इन डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत. रेड अल्गीपासून तयार करतात. कॉन्ट्रस क्रिस्पस एका अल्गीचं नाव आहे, कॉन्ट्रस. जिनस नेमच पडलं तर पडतं तुम्हाला, कॉन्ट्रस इज यूज्ड इन द फार्माक्युटिकल इमल्सिफायर, टेक्स्टाईल, लेदर, कॉस्मॅटिक अँड ब्रुईंग इंडस्ट्री. ब्रुईंग म्हणजे जे काही काय म्हणतो आपण त्याला, जे काही वाईन किंवा जे काही वोडका वगैरे असतात, अशी जी काही सगळी पेय असतात त्या सगळ्या इंडस्ट्रीला काय म्हणायचं, ब्रुईंग इंडस्ट्री. त्यानंतर बघा आता आपला मेन जो सेकंड डिव्हिजन आहे त्याचं नाव काय, ब्रायोफायटा. ते आपण बघूया आता. ब्रायोफायटामध्ये बघा, ब्रायोन म्हणजेच काय, मॉस. फायटॉन म्हणजे काय म्हणतो आपण, प्लांट. आता जर मॉसचं असं साधं सोपं जर मराठी मिनिंग जर तुम्ही बघायला गेलं तर त्याला असं शैवाळ विभाग असं त्याचं मराठी मिनिंग येते, पण ते तसं बघायला तर चुकीचं आहे. कारण थॅलोफायटा त्यानंतर ब्रायोफायटा जराशे असे ॲडव्हान्स असतात आणि इव्हॉल्व असतात, त्यामुळे प्रॉपर त्याचं असं मराठी मिनिंग नाही. काही काही ठिकाणी एक चुकीचं दगडफूल म्हणून असं सुद्धा मिनिंग येते, पण ते चुकीचं आहे मॉस या शब्दाच्या बाबतीत बघा. त्यानंतर बघा, ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरिस्ट्रियल प्लांट. आता जे आपण अगोदर बघितलेले थॅलोफायटा ते कसे होते, ॲक्वॅटिक होते. जे काय अल्गी होते ते कसे होते, ॲक्वॅटिक होते, मरीन होते, फ्रेश वॉटर होते. पण इथं काय दिसत बघा आपल्याला, थोडंसं ॲडव्हान्स झालं. इथं कसं दिसत आपल्याला, टेरिस्ट्रियल आहेत. टेरिस्ट्रियल म्हणजेच काय म्हणतो आपण, भूचर जमिनीवर असणारे. दे आर फाउंड इन मॉइस्ट शेडी प्लेसेस बट दे नीड वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा हा, की ब्रायोफाइट्स नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. आता जर तुम्हाला आपला एक क्लास आठवत असेल, म्हणजे कशामधला, टेट्रापोडामधलाच ॲम्फिबिया हा जो क्लास आहे, त्या ॲम्फिबियामध्ये म्हणजे कुठले कुठले ॲनिमल्स आठवते का बघा. ॲनिमल्स मी आणखीन एकदा रिपीट करतो. ॲम्फिबियामधले ॲनिमल्स सगळे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे फ्रॉग, त्याला राणा म्हणतो आपण. त्यानंतर जो सेकंड बघितलेला आपण हायला एक होता जो काही ट्री फ्रॉग म्हणतो आपण. त्यानंतर फ्रॉगसारखा दिसणारा कोण असतो, टोड. त्याचं ब्युफो जिनस नेम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सॅलमेंडर. आणि जास्त जो क्वेश्चन पडत असतो, लिम्बलेस ॲम्फिबियन, तो कोण असतो, इक्थिओफिस. तुम्हाला दाखवलेत मी सगळ्याच्या इमेज. सगळे ॲनिमल्स महत्त्वाचे आहेत. आता बघा, ॲम्फिबिया हा कुठला झाला, तर तो झाला क्लास आपल्या ॲनिमल किंगडममधला. आता तुम्हाला क्वेश्चन काय ह्याच्यावर पडत असतोय बघा, आणि ह्याला तसं का म्हणायचं. जर तुम्हाला आठवत असेल, फ्रॉगमध्ये जर आपण बघितले जे फर्टिलायझेशन आहे, ते फर्टिलायझेशन कुठं होत असतं, वॉटरमध्ये होत असतं. म्हणजे फर्टिलायझेशन ते एक्सटर्नल आहे त्यांचं. आणि त्या फ्रॉग काय करत असतात, मेल आणि फिमेल जे काही आहेत ते काय करत असतात, त्यांचं जे काही गॅमेट्स असतात ते गॅमेट्स काय करतात, ते वॉटरमध्ये रिलीज करत असतात. आणि त्याचं काय होत असतं, तर फर्टिलायझेशन होत असतं. म्हणजे जे काही फ्युजन आहे गॅमेट्सचं ते कसं होतं, तर ते वॉटरमध्ये होत असतं. त्यामुळे तिथं काय म्हणतो आपण, एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतो आपण तिथे, ॲज ए एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर केलं आहे. आणि त्यासाठी त्यांना काय गरजेचं होतं, वॉटर होतं. म्हणजे फर्टिलायझेशन या प्रोसेससाठी, म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे पहिला समजून घ्या, जेव्हा एग आणि स्पर्म हे जेव्हा फ्यूज होतात त्या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. कॉप्युलेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स हा पार्ट वेगळा झाला.
जेव्हा मेल आणि फिमेलचे गॅमेट हे जेव्हा फ्यूज होतील, म्हणजे स्पर्म आणि एग हे जेव्हा फ्यूज होतील तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन. आणि मग काय होणार, त्याचा रिझल्ट जायगोट तयार होणार आहे. आता बघा इथं हा पॉईंट महत्त्वाचा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. एक क्वेश्चन तुम्हाला पडत असतो, कुठल्या डिव्हिजनला म्हणायचं ॲम्फिबियस ऑफ प्लांट किंगडम. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, MCQचा क्वेश्चन आहे. ॲम्फिबियस ऑफ प्लांट किंगडम, त्याचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. डिव्हिजन काय, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा इज कॉमनली कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. का म्हणायचं, कारण जसं ॲम्फिबियामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, ते वॉटरवर डिपेंडंट आहेत. वॉटरवर ते डिपेंडंट आहेत, वॉटरवर अवलंबून आहेत. कशासाठी, तर फर्टिलायझेशनसाठी. तसंच हे जे प्लांट आहेत, म्हणजे हे जे काही ब्रायोफाईट्स आहेत, ते सुद्धा काय वॉटरवर डिपेंडंट आहेत फर्टिलायझेशन या प्रोसेससाठी. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा की ॲम्फिबियस ऑफ प्लांट किंगडम हा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर काय असणार आहे, डिव्हिजन ब्रायोफायटा. त्यानंतर बघा, दे इन्क्लूड ॲप्रॉक्सिमेटली 960 जनरा. जनरा म्हणजे जीनस म्हणतो आपण, अनेक जर असतील तर जनरा, सिंग्युलर असेल तर जीनस. म्हणजे एक वचन असेल तर जीनस, अनेक वचन असेल तर जनरा. 96, पण एवढा नंबर तुम्हाला काय विचारत नाहीत. 25,000 स्पेसीज, 25,000 काय प्रजाती आहेत त्यांच्या. त्यानंतर लाईफ सायकल, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. आता हे स्पोरोफायटिक काय असतं, गॅमेटोफायटिक काय असतं, आपण जरासं इन डिटेल बघणार आहे या आपल्या डिव्हिजनमध्ये. आता इथं तसं का सांगितलं आहे बघा, जर जे काही आपण थॅलोफायटा बघितलं त्यात फक्त कसं होतं की टाईप्स होते आणि त्याचे काही काही एक्झाम्पल्स होते. असे प्रॉपर आपल्याला लाईफ सायकल जास्त इन डिटेल नव्हती. पण जो ब्रायोफाईट आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी लाईफ सायकल समजून घ्यायला पाहिजे. कारण इथं दोन शब्द आले आहेत बघा, एक म्हणजे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक आत्तापुरतं फक्त समजण्यासाठी सांगतोय. स्पोरोफायटिक म्हणजे काय, अशी एक स्टेज असते त्यामध्ये काय तयार होत असतात, स्पोर तयार होत असतात. काय सांगितलं बघा, स्पोरोफायटिक स्टेजमध्ये काय होत असतं, स्पोर तयार होत असतात. आणि गॅमेटोफायटिकमध्ये काय तयार होणार आहेत, गॅमेट्स तयार होणार आहेत. हा दोन्हीतला काय झाला, फरक झाला. आता इमेजसुद्धा बघणार आहे आपण, पण दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन स्टेजेस आहेत, एक म्हणजे स्पोरोफायटिक आणि सेकंड काय आहे, गॅमेटोफायटिक. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता, व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी, म्हणजे जी काही मेन प्लांट बॉडी आहे इथं सुद्धा कसं दिसतंय बघा, एकतर थॅलॉइड असणार आहे किंवा ती कशी असणार आहे, लिफी असणार आहे, विच रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक जनरेशन. आता थॅलॉइड म्हणजे काय, थॅलस सारखी. आणि थॅलसचं मिनिंग काय बघितलं बघा, एक जर तो तुम्हाला शब्द असेल थॅलस असेल किंवा थॅलॉइड असेल किंवा थॅलाय असेल, व्यवस्थित जर लक्ष द्या, थॅलस, थॅलॉइड किंवा थॅलाय, सगळ्याचं मिनिंग आणखीन एकदा मी रिपीट करतोय. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना समजत नाही, पण डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. आपण एखादं जर प्लांट बघितलं, कुठलं पण एखादं जर झाड बघितलं, तर आपण सांगू शकतो बघितलं की हे त्याचं स्टेम आहे, म्हणजे हे त्याचं काय झालं, ही त्याची फांदी झाली, ही त्याची पानं झाली, ही त्याची मुळं झाली. पण जे अलगीकडे एखादं, जर आपण एखाद्या अलगीकडे एखाद्या शेवाळकडे बघितलं, तर आपण डिफरन्शिएट करू शकतोय का, की हे त्याचे लीफ आहेत म्हणून किंवा हे त्याचे रूट्स आहेत म्हणून. तर आपण तसं सांगू शकत नाही. सगळंच आपल्याला काय होतं की एकदम ग्रीन कलरचं दिसतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, थॅलस शब्द काय वापरतो आपण, थॅलस. जेव्हा आपण असं डिफरन्शिएट करू शकत नाही, असं वेगळे करू शकत नाही की स्टेम हे, रूट हे, लीफ हे, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, थॅलस म्हणतो किंवा थॅलॉइड म्हणतो. अनेक वचन काय वापरतो, थॅलाय. त्यामुळे सगळ्याचं मिनिंग सेम आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. थॅलस असेल, थॅलॉइड असेल किंवा थॅलाय असेल. आता ऑर लिफी सांगितले, लिफी म्हणजे काय, तर जराशे आता काय झालं, अलगीपेक्षा इथं ॲडव्हान्स काही काही कॅरेक्टर दिसतात आपल्याला. सगळ्यात पहिले ॲडव्हान्स कॅरेक्टर काय होतं, तर अलगी सगळे काय होते, ॲक्वॅटिक होते. अलगी सगळे काय होते, मोस्टली ॲक्वॅटिक होते. पण इथं आपल्याला कसे दिसतात बघा, ते प्लांट कसे टेरिस्ट्रियल आहेत. पण इथं आणखीन एक ॲडव्हान्स कॅरेक्टर काय झालं, काही काही प्लांट्समध्ये थॅलस बॉडी, थॅलॉइड बॉडी आणि काही काही प्लांट लिफीसुद्धा आहेत. त्यानंतर बघा, द मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. आता हा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्रायोफाईट्समध्ये मेन प्लांट बॉडी कशी आहे, हॅप्लॉइड आहे. आता हॅप्लॉइड म्हणजे काय, तर एखाद्या, आता इथं काही काही जणांना वाटते की फक्त ॲनिमलमध्येच क्रोमोझोम असतात, तर इथं सुद्धा लक्षात ठेवा व्यवस्थित की क्रोमोझोम असणार आहेत. फक्त तिथं हॅप्लॉइड आपण शब्द कधी वापरतो, आणि ते आपण डिनोट करत असताना काय डिनोट करतो, तर एन. एन म्हणजेच काय, स्मॉल एन असतो बघा कधी पण, तर एन म्हणजे हॅप्लॉइड. आणि 2N म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डिप्लॉइड म्हणतो. दोन्हीतला फरक जरासं व्यवस्थित समजून घ्या. हॅप्लॉइड आणि मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये, म्हणजे सेल स्ट्रक्चर असेल किंवा इवन सेल डिव्हिजन असेल,
प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला हॅप्लॉइड डिप्लॉइडचा अर्थ सांगितला आहे, कारण प्रत्येक शब्दाचं जरासं तुम्हाला मिनिंग समजलं पाहिजे की आता आपण बायोलॉजीमध्ये सारखे सारखे यूज करणार आहे. त्यामध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे बऱ्याच वेळेला येत असते. त्यामुळे सेल स्ट्रक्चर आणि सेल डिव्हिजन हे चॅप्टर पहिला बघून घ्या व्यवस्थित, आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या जराशा आणखीन जास्त क्लिअर होतील. फक्त मी आणखीन एकदा रिपीट करतोय, हॅप्लॉइड म्हणजेच काय, हाफ सेट ऑफ क्रोमोझोम, आणि डिप्लॉइड म्हणजेच काय, 2 सेट ऑफ क्रोमोझोम. आता ह्युमनचं प्रॉपर समजण्यासाठी, फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून समजण्यासाठी, हॅप्लॉइडमध्ये काय असतात, 23 क्रोमोझोम्स असतात. हॅप्लॉइडमध्ये काय झाले, 23, आणि डिप्लॉइडमध्ये काय झाले, 46 क्रोमोझोम. हॅप्लॉइड स्टेजमध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइड जी काही स्टेज असणार आहे त्यामध्ये काय असणार आहे, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, जी मेन प्लांट बॉडी आहे ब्रायोफाइट्समध्ये ती कशी आहे, हॅप्लॉइड आहे. MCQचा क्वेश्चन. अँड प्रोड्युसेस गॅमेट्स पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि गॅमेट्स काय असणार आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट्स असणार आहेत. स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. आता हे कॅप्सूल काय असतं, कुठं स्ट्रक्चर दिसतं, एक एक इमेज आपण समजून घेणार आहे. आणि मी हे जे पॉईंट सांगतोय ते जराशा कॉन्सेप्ट थोडंसं क्लिअर करून घ्या, कारण जेव्हा आपण लाईफ सायकल बघणार आहे ती लाईफ सायकलमध्ये जरा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो. नक्की काय इथं सांगितलं आहे ते एकदम सिम्पल प्रोसेस आहे. फक्त जरासं तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू, या ज्या काही इमेज तुम्हाला दाखवतोय त्याच्या थ्रू व्यवस्थित जरासं समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा. त्यानंतर बघा आता बघा, द सेक्स ऑर्गन इन ब्रायोफाइट्स आर मल्टीसेल्युलर. त्यानंतर मेल सेक्स ऑर्गन कसं आहे, अँथ्रिडियम. आता इथं 2-3 शब्द जाणार आहेत आणि त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. नवीन शब्द आहेत थोडेसे आणि प्रत्येक शब्दाचं मी मिनिंग सांगणार आहे तुम्हाला काय आहे ते. आता पुरतं फक्त काय लक्षात ठेवायचं की मेल सेक्स ऑर्गन त्याला म्हणायचं अँथ्रिडियम. काय तयार करणार आहे, अँथ्रोझॉइड. काय तयार करणार आहे, अँथ्रोझॉइड. तुम्हाला माझ्या मते ह्युमन रिप्रोडक्शनमधला काहीतरी पार्ट तुम्हाला 10वीला सुद्धा गेला आहे, त्यामध्ये साधं सोपं लक्षात ठेवा. जरासं आपण कम्पेअर केली की काही 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 गोष्टी क्लिअर होतात. ह्युमनमध्ये कसं असतं की पेनिस काय असतो, सेक्स ऑर्गन असतो. इथं तसंच काय बघा, मेल सेक्स ऑर्गन काय, अँथ्रिडियम. ह्युमनमध्ये स्पर्म तयार होत असतात, इथे सुद्धा स्पर्म तयार होतात, पण ह्याला शब्द काय वापरायचा बॉटनीमध्ये आपण, अँथ्रोझॉइड. सेक्स ऑर्गन अँथ्रिडियम, जे काही तयार करणार आहे गॅमेट त्याला काय म्हटलं आपण, अँथ्रोझॉइड. आणि मी मध्ये जरासं स्पेस ठेवतोय, पण ते एक अखंड वाक्य आहे, लक्षात ठेवा, शब्द आहे सॉरी. त्यानंतर बघा, फिमेल सेक्स ऑर्गन काय, आर्केगोनियम, आणि जे काही तयार करणार आहे सिंगल एग सेल तयार करणार आहे. आता इथं 2-3 शब्द एका सिक्वेन्समध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि पहिला स्क्रीनवरची डायग्रॅम पहिला समजून घ्या, कारण नीटला एकदा ह्याच्यावर लेबल करा म्हणून असा क्वेश्चन आलता आणि तिन्हीचे पण लेबल आलते, त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. आणखीन एक पार्ट असतो इथं, थॅलसचा एक पार्ट असतो, कधी कधी ते लेबल येत असते. फक्त कन्फ्युजन कुठं होत असते, तर हे आर्केगोनियो आहे का अँथ्रिडिओ 4 आहे. आता जे काही मी शब्द वापरतोय ते पहिला व्यवस्थित समजून घ्या. हे जे आहे ते काय आहे, थॅलस काय तर प्लांट बॉडी आहे ब्रायोफाइट्समधली. लेबल करा, क्वेश्चन पडत असतो तुम्हाला, नुसते फक्त लेबल माहीत पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन पडला तर कसा पडत असतो, इथं ए आहे, इकडं बी आहे, त्यानंतर इकडं सी आहे, आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले असतात, जेमा कप्स असू दे किंवा रायझॉइड्स असू दे किंवा अँथ्रिडिओ किंवा आर्केगोनिओ 4. त्यामुळे तुम्हाला ते सिक्वेन्सने लावायचे असतात. त्यामुळे डायग्रामचा 1000 पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. आणि ते विद्यार्थ्यांची चूक काय होत असते की हे जे पार्ट आहेत, म्हणजे बाकी सगळं सेम दिसते, पण हे जे पार्ट आहेत त्यांना डिफरन्शिएट करता येत नाहीत, आर्केगोनिओ 4 आणि अँथ्रिडिओ 4. आणि डायग्राम तुम्हाला जे काही क्वेश्चन असतात, क्वेश्चन पेपर असतो तुमचा, त्यामध्ये एकदम डायग्राम छोटी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना यासुद्धा गोष्टी जराशा पटकन कळत नाहीत. त्यामुळे एक साधं सोपं लक्षात ठेवा, जी फिमेल असणार आहे त्या फिमेलला असं जर असं काय दिसते बघा, मध्ये एक डिस्क काय कन्सिडर करा, आणि त्याला असं साईडला काय दिसते, असं स्ट्रक्चर दिसते. आता जो मगाशी आपण बघितला शब्द तो काय होता, अँथ्रो, 1-2 शब्द गेलते बघा, आणि इथं शब्द वेगळा आलाय, अँथ्रिडिओ 4 आलाय. इथं काय शब्द आलाय, 4 आलाय. अगोदर जे आपण बघितलं त्यामध्ये काय होतं बघा, आणि एकन एक शब्द पहिला समजून घ्या. अँथ्रिडियम शब्द काय होता, अँथ्रिडियम. अँथ्रिडियम हा सेक्स ऑर्गन आहे. अँथ्रिडियम काय, हा सेक्स ऑर्गन आहे. आणि अँथ्रोझॉइड हे जे काही गॅमेट्स आहेत, अँथ्रोझॉइड काय झाले, गॅमेट्स झाले, म्हणजेच काय झाले, स्पर्म झाले. तसंच फिमेलमध्ये आर्केगोनियम सिंगल आहे, आर्केगोनियम सिंगल एक तयार करणार आहे. पण आता इथे शब्द काय आला आहे बघा, अँथ्रिडिओ 4. आता हे अँथ्रिडिओ 4 म्हणजे कंप्लीट हा जो पार्ट आहे, कंप्लीट हा जो पार्ट आहे प्लांटवर प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं अँथ्रिडिओ 4. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, तर अँथ्रिडियम,
त्यामध्ये काय असणार आहेत अँथ्रिडियम, आणि ते तयार काय करणार आहे असे बायफ्लॅजेलेट अँथ्रोझॉइड. व्यवस्थित पहिला समजून घ्या. सगळ्याला एकत्रित काय म्हटलंय अँथ्रिडिओफोर, म्हणजे दोन्ही पण गॅमेटोफोरच आहेत. मेलचा जो पार्ट आहे पहिला, हा मेलचा पार्ट आपण पहिला कंप्लीट करूया, त्यानंतर फिमेलचा पार्ट बघूया. अँथ्रिडिओफोर काय तयार करणार आहे अँथ्रिडियम. अँथ्रिडियम हा सेक्स ऑर्गन झाला. अँथ्रिडियममधून परत काय तयार होणार आहे तर त्याला काय म्हणतो आपण अँथ्रोझॉइड. म्हणजेच काय मेलमधले स्पर्म असतात, गॅमेट्स असतात प्लांट्समध्ये, पण अँथ्रोझॉइड शब्द वापरायचा. माझ्यामध्ये हा सिक्वेन्स व्यवस्थित समजला असेल. अँथ्रिडिओफोर, अँथ्रिडियम आणि त्यानंतर अँथ्रोझॉइड. सगळे जरासे सिमिलर वाटतात, त्यामुळे त्यातलं जरासं तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे नक्की काय आहे तो. आता ह्या डायग्रामवरनं कसं ओळखायचं मगाशी मी सांगितले, फक्त फिमेलचा पार्ट लक्षात ठेवा. फिमेलचं जरासं व्यवस्थित आपल्याला दिसते, पण इथं आपल्याला कसं दिसते मेलमध्ये कसं दिसते बघा, असं प्रॉपर स्ट्रक्चर दिसत नाही. मध्ये डिस्क पण आहे पण प्रॉपर असं बाजूला स्ट्रक्चर दिसत नाही, त्यामुळे तिथं लक्षात ठेवायचं. तसं जर लेबल असेल तर तसं जर क्वेश्चन पडला तुम्हाला तर आर्केगोनिया आणि अँथ्रिडिओफोर हे जराशे तुम्हाला व्यवस्थित डिफरन्शिएट करता आले पाहिजेत. आणखीन एकदा आपण डायग्राम बघणारच आहे, पण बेसिक पहिला समजून घ्या, कारण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत मेल आणि फिमेल गॅमेट ते डिफरन्शिएट करता येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना. त्यामुळे तिथं जरासं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आणि कॉन्सेप्ट म्हणजे काय, फक्त फिमेल व्यवस्थित जरा दिसते बघा इथं, मेल कसाही आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा. आर्केगोनिओफोर तयार होणार आहे, जो फिमेल सेक्स ऑर्गन आहे त्याला काय म्हणणार आपण आर्केगोनियम, आणि त्यानंतर सिंगल एक सेल काय झालं गॅमेट झालं. जसं इकडं आपण बघितले मेलमध्ये, तसंच सेम कसं आहे फिमेलमध्ये. काय शब्द आहेत बघा, पहिला शब्द काय झाला आर्केगोनिओफोर. त्यानंतर आर्केगोनिओफोरमध्ये काय असणार आहेत तर आर्केगोनियम. आर्के काय असणार आहेत गोनियम असणार आहेत, आणि आर्केगोनियममधून काय तयार होणार आहेत एग सेल. एकदम सिंपल आहे बघा. तसंच इथे अँथ्रिडियममध्ये काय बघितलेलं आपण अँथ्रिडिओफोरमध्ये अँथ्रिडियम, त्यानंतर अँथ्रोझॉइड. त्याला काय म्हटलं अँथ्रोझॉइड म्हणजेच काय स्पर्म सेल. अक्षर एवढं चांगलं नाही, फक्त जे बोलतो त्याकडे जरा चांगलं लक्ष द्या आणि हा सिक्वेन्स समजून घ्या, म्हणजे पुढं कन्फ्युजन येत नाही. फ्युजन फक्त होतं गॅमेटचं, म्हणजे कुणाचं एग आणि स्पर्म सेलचं, म्हणजेच अँथ्रोझॉइड कुणाकडे जाणार आहे ती कोणा एग सेल तिकडे जाणार आहे थ्रू वॉटर. म्हणून त्याला काय म्हणतो आपण ब्रायोफाइट्सला ॲम्फिबियस ऑफ प्लांट किंगडम. आणि ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या आणि हा पार्ट जरासा क्लिअर असू दे. बाकी जेमा कप्स काय असतात किंवा गेमासुद्धा काही काही प्रोनाऊन्सिएशन करतात त्याचं जेमा किंवा गेमा दोन्ही पण बरोबर आहे. आणि रायझॉइड्स काय असतात एक एक आपण बघत जाऊया. आणखीन जरा असं प्रॉपर बघा डिफरन्शिएशन केलं मेल आणि फिमेलचं. इथं जरा काय दिसते आपल्याला प्रॉपर डायग्राम दिसतं, मध्ये डिस्क दोन्हीकडे पण आहे. फक्त बाजूची जी स्ट्रक्चर दिसतंय मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर दिसतंय त्यातलं आपण प्रॉपर डिफरन्शिएट करू शकतो मेल आणि फिमेल. फक्त एक्झामच्या वेळेला डायग्राम बारकी असते त्यामुळं विद्यार्थ्यांना समजत नाही आर्केगोनिओफोर कशाला म्हणायचं आणि अँथ्रिडिओफोर कशाला म्हणायचं. त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. त्यानंतर आता दोन नवीन एक शब्द आलेत आपल्याला बघा, एक म्हणजे जेमा कप्स, त्यानंतर काय रायझॉइड. आता हे काय सांगतो, जर आपण बघितलं असेल की थॅलोफायटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं थॅलोफायटा ब्रायोफायटा दोन्ही पण कसे आहेत तर नॉन व्हॅस्क्युलर आहेत. आणि त्यामध्ये ट्रू रूट स्टेम किंवा आपल्याला असं लिफसारखं स्ट्रक्चर दिसत नाही, कारण आपण त्याला शब्द काय वापरला आहे थॅलस. आपण डिफरन्शिएट करू शकत नाही म्हणून त्याला शब्द काय वापरतो आपण थॅलस. आता हे जे काही थॅलस आहेत त्यामध्ये रूटसारखे रूट लाईक शब्द काय वापरला आहे बघा रूट लाईक, पण नॉट ट्रू रूट, म्हणजे रूटसारखे दिसणार आहेत पण त्याला ॲक्च्युअली आपण रूट म्हणत नाही, त्याला काय म्हणायचं रायझॉइड. जरासा नवीन शब्द आहे बघा रूट लाईक. जर क्वेश्चन विचारला रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन ब्रायोफाइट्स तर आन्सर काय असणार आहे रायझॉइड. आता इथं रूट लाईक म्हटलंय, रूट असं म्हटलं नाही बघा, त्यामुळे दोन्हीमधला फरक समजून घ्या. रूट वेगळे आणि रायझॉइड वेगळे, रूटसारखे दिसणारे वेगळे आणि ॲक्च्युअल रूट वेगळे असतात. आता इथं रूटसारखे दिसणार आहेत बघा, इथं त्याला काय म्हटले ते सपोर्टसाठी किंवा इव्हन ॲब्झॉर्प्शनसाठी हेल्प करणार आहेत, त्याला शब्द काय वापरला आहे आपण रायझॉइड वापरला आहे. आणि आणखीन एक नवीन शब्द आला आहे जेमा किंवा गेमा कप्स. काही काही जेमा करतात, काही काही गेमा करतात, काही काही गेमी करतात प्रोनाऊन्सिएशन, पण मोस्टली त्याचं गेमा कप्स असंच करतात. आता बघा हे गेमा कप्स काय आहेत तर एक प्रकार जसं तुम्हाला ते हायड्रामध्ये हायड्रामध्ये जरासं आठवत असेल कारण ते एक्झाम्पल बऱ्याच वेळेला गेले तुम्हाला.
एखाद्या त्या हायड्राला काय होतं तर ते एक बडिंग प्रोसेस असते. म्हणजे त्या बडिंगच्या थ्रू म्हणजे साईडला काय होतं हायड्राच्या असं एक काय तर बड येतं, त्यानंतर ते बड बाहेर पडतं असं ॲज अ इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून काय होतं ग्रो होतं. असं बऱ्याच वेळेला आपण हायड्राचे एक्झाम्पल बघितले. सेम जरासं मेकॅनिझम इथंच आहे. इथं हे जे जेमा कप्स आहेत, हे जे जेमा कप्स तुम्हाला दिसतात इथं जरासं क्लिअर बघा, इथं इथे जे हे जेमा कप्स दिसतात त्यामध्ये काय होणार आहेत, ते मेन प्लांट बॉडीपासून डिटॅच होणार आहेत म्हणजे बाहेर पडणार आणि ॲज अ स्वतः काय होणार आहेत इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून ग्रो होत असतात. त्याला काय म्हणायचं जेमा कप्स किंवा गेमा कप्स, दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन करत असतात. फक्त ही डायग्रॅम दाखवायचा उद्देश की तुम्हाला आर्केगोनिया आणि त्यानंतर अँथ्रिडिओ4 आर्केगोनिओ4 आणि अँथ्रिडिओ4 मधला डिफरन्स समजला पाहिजे. एकदम डिफरन्स सोपा आहे बघा. त्यानंतर बघा पुढचा पार्ट आता जरासं प्रॉपर आहे बघा. इथं ही ॲक्च्युअल डायग्रॅम आहे. डाव्या साईडला तुम्हाला जी दिसते ती ॲक्च्युअल डायग्रॅम आहे आणि इथं तुम्हाला बघा त्याचं ॲनाटॉमिकल डायग्रॅम दिसते कशी आहे ती. आर्केगोनियम विथ एग आणि अँथ्रिडियम विथ स्पर्म. स्पर्म म्हणजेच काय अँथ्रोझॉइड, त्याला काय म्हणतो आपण अँथ्रोझॉइड. आता इथं जरासं डायग्रॅममध्ये हा सेक्शन घेतल्यासारखा दिसतोय बघा आपल्याला. ओव्हरऑल सगळं काय झालं पार्ट काय झाला अँथ्रिडियम. ओव्हरऑल काय झाला अँथ्रिडियम का सिंगल झाला अँथ्रिडियम. मगाशी जे आपण स्ट्रक्चर बघितले बघा, हे जे काय सगळं झालं एकत्रित त्याला काय म्हणतो आपण अँथ्रिडिओ4 आणि जो सिंगल हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण अँथ्रिडियम. त्या अँथ्रिडियममध्ये सिंगल काय आहे बघा स्पर्म सेल आहे. इथं आर्केगोनिया आहे बघा, त्यामध्ये काय आहे एग आहे. आणखीन जराशी प्रॉपर डायग्राम आहे बघा. ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर काय म्हटलं आपण अँथ्रिडिओ4 आर्केगोनिओ4. त्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय बघा अँथ्रिडियम. काय दिसतं आपल्याला अँथ्रिडियम आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत तर अँथ्रिडिया असणार आहेत किंवा अँथ्रोझॉइड असणार आहे. सॉरी, त्याला काय शब्द वापरणार आपण अँथ्रोझॉइड. जरासं किचकट वाटतंय पण 2-3दा चांगलं रिवाईज करा. सिक्वेन्स पहिला समजून घ्या. अँथ्रिडिओ4 अँथ्रिडियम आणि सगळ्यात कोण आहे बायफ्लॅजिलेट अँथ्रोझॉइड म्हणजेच काय स्पर्म सेल. सेम इकडं आहे बघा ओव्हरऑल स्ट्रक्चर आर्केगोनिओ4. त्यानंतर तिथं काय आपल्याला आर्केगोनियम. त्या आर्केगोनियममध्ये काय असणार आहे तर असणार आहे सिंगल सेल असणार आहे, एग सेल असणार आहे. त्यानंतर बघा हे जे स्ट्रक्चर दिसते बघा हेडचा जो पार्ट आहे म्हणजे फ्युनारिया एक एक्झाम्पल आहे त्याचं. आपलं जे ब्रायोफाइट्स आहे त्यामधलं एक्झाम्पल आहे आणि त्याचा सेक्शनल व्ह्यू तुम्हाला ॲनाटॉमिकल पार्ट फक्त दाखवतोय. इथं बघा पॅराफाईट्स असे साईडला सेल दिसत पण तुम्हाला एवढं हे इन डिटेल नाही आहे. फक्त अँथ्रिडियम तुम्हाला आता ॲक्च्युअली अँथ्रिडियम काय ते समजण्यासाठी. आणि त्या अँथ्रिडियममध्ये परत मॅच्युअर झाल्यावर काय होणार आहे तिथं असे सेल्स तयार होणार आहेत. काय सांगतोय समजते का बघा. हा जो पार्ट आहे त्याला म्हटलं आपण अँथ्रिडियम. त्या अँथ्रिडियममध्ये असे काय होणार आहेत सेल्स तयार होणार आहेत आणि ते मॅच्युअर झाल्यावर काय होणार आहेत अँथ्रोझॉइड. त्याला काय म्हटलं आपण अँथ्रोझॉइड. इथं फिमेलमध्ये बघा पॅराफायसिस साईडला असतात आणि त्याचं काय तर न्यूट्रिशन का काय तर असं काय तर फंक्शन आहे पॅराफायसिसचं किंवा ते वॉटर ॲब्झॉर्ब करायला हेल्प करतात. असे 2-3 काय तर त्याचे फंक्शन्स आहेत पण तेवढं इन डिटेल तुम्हाला अभ्यासाला नाही आता सध्या, ते स्टराईल असतात. आता बघा त्यानंतर आर्केगोनिया. बघा हा जो पार्ट दिसतोय आर्केगोनिया म्हटलंय आणि त्यामध्ये काय तयार होणार आहेत एग सेल तयार होणार आहेत. आता त्यानंतर बघा पुढचा पार्ट आणि ह्या जे सगळ्या डायग्राम दाखवतोय मी तुम्हाला समजण्यासाठी आहे. असल्या किचकट डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायच्या नाहीत आत्ता सध्या तरी, त्यामुळे ते फक्त समजून घ्या व्यवस्थित. आता बघा आर्केगोनिया त्यामध्ये काय सांगितले बघा. आर्केगोनिया काय झालं फिमेल झालं, त्यामध्ये एग सेल आहे. वरचा पार्ट कसा आहे बघा इथं ओपन दिसतोय. हा जो पार्ट आहे नेकचा पार्ट आणि जो सॉलन पार्ट दिसतोय आपल्याला, हा जो सॉलन पार्ट दिसतोय फुगलेला पार्ट त्याला म्हणायचं काय व्हेंटर. आणि काय होत असतं बघा इथं जो अँथ्रिडियम आहे तो अँथ्रिडियम इथं आत काय करणार आहे जे काही सेल्स आहेत तर काय शब्द आपण वापरतो स्पेसिफिक अँथ्रोझॉइड म्हणजे मॅच्युअर कंप्लीट झाल्यावर त्याला काय म्हणतो आपण अँथ्रोझॉइड. त्याच्याबरोबर बघा साईडला आपल्याला कवरिंग दिसते कशाचं एक जॅकेटचं स्टराईल जॅकेटचं कवरिंग दिसतंय. आणि जेव्हा ते कंप्लीट मॅच्युअर होतील आणि त्याचं डेहिसन्स होत असतो. डेहिसन्स म्हणजे काय तर त्याचं ब्रेकडाऊन होत असतं. मॉर्फोलॉजीमध्ये आपण बघितले बघा डेहिसन्स. त्यामध्ये आता बघा इथं फक्त समजून घ्या म्हणजे थोडक्यात ते फुटत असतं आणि त्यामधून हे असे जे काही सगळे एग सेल्स आहेत म्हणजे अँथ्रोझॉइड्स आहेत ते असे बाहेर पडणार आणि थ्रू वॉटर करंट, जरा चांगले काढतो मी हे समजण्यासाठी, थ्रू जे काही वॉटर करंट आहेत कारण हे काय झालं आपण बाय फ्लॅजिलेट आहेत म्हणतो 2 फ्लॅजिलेट आहेत. थ्रू वॉटर करंट हे काय होणार आहेत इथून असे या ट्यूबच्या थ्रू काय होणार आहेत एका त्या एक सेल बरोबर
त्याचं फ्युजन होणार आहे आणि फ्युजन झाल्यावर काय होणार आहे आपल्याला माहिती आहे. त्या प्रोसेसला म्हणतो आपण फर्टिलायझेशन आणि हे कुठं होतं, थ्रू वॉटर होतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ॲम्फिबियस ऑफ प्लांट किंगडम. कुणाला, ब्रायोफाइट्सला. आणि फ्युजन झाल्यावर काय तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे. बेसिक एक मी तुम्हाला लाईफ सायकलचा पार्ट सांगितला आहे. त्यानंतर बघा, अँथ्रोझॉइड्स आर रिलीज्ड इन वॉटर अँड मीट आर्केगोनियम. मेल आहे म्हटल्यावर फिमेलला भेटणार कशाच्या थ्रू, वॉटरच्या थ्रू. अँड अँथ्रोझॉइड फ्युजेस विथ द एग टू फॉर्म झायगोट. फ्युजन झालं आपल्याला माहिती आहे काय होतं तयार, झायगोट तयार होत असतो. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं तर झायगोट तयार होतो. झायगोट डू नॉट अंडरगो मिओसिस इमिजिएटली. हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. लगेच त्याचं मिओसिस होत नाही. लगेच काय त्याचं मिओसिस होत नाही, कारण मोस्टली आपण काय बघत असतो की झायगोट तयार झाला आहे की त्यापासून लगेच परत एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे फिटस, त्यानंतर एम्ब्रिओ वगैरे तयार होत असतो. पण इथं काय झालं आहे बघा, लगेच मिओसिस झालं नाही. त्या झायगोटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मल्टीसेल्युलर जी काय प्लांट बॉडी आहे त्याला म्हणायचं काय, स्पोरोफाईट. त्याला काय म्हणायचं, स्पोरोफाईट. व्यवस्थित समजून घ्या, प्रोसेस एकदम सिम्पल आहे. मी आणखीन एकदा सांगतोय. N3DO4 आहे, त्यामध्ये N3DM आहेत. त्या N3DM अँथ्रोझॉइड्स आहेत. ते मॅच्युअर झाले, कंप्लीट मॅच्युअर झाले. त्यानंतर ते बाहेर पडले, वॉटरच्या थ्रू कुणाकडे गेले, फिमेल गॅमेटकडं. फिमेल गॅमेट कशी तयार झाली, तर शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, आर्केगोनिओफोर. आर्केगोनिओफोरच्या आत आर्केगोनियम. आर्केगोनियममध्ये परत कुठलं गॅमेट आहे, सिंगल एग सेल. त्याचं फ्युजन झालं, तयार झाला झायगोट. आणि झायगोट लगेच इमिजिएट कशामध्ये गेला नाही, मिओसिसमध्ये गेला नाही. मिओसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे. मिओसिस झालं नाही त्याच्यात, तर ते काय झालं, तिथं स्पोरोफाईट तयार झाला. तिथं काय झाला, स्पोरोफाईट तयार झाला. आता बघा, स्पोरोफाईट इज अटॅच्ड टू द गॅमेटोफाईट अँड डिराईव्ह नरिशमेंट फ्रॉम इट. आता हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पोरोफाईट हा डिपेंडंट आहे. कुणावर डिपेंडंट आहे, तर या गॅमेटोफाईटवर. आणि गॅमेटोफाईट काय असणार आहे, तर मेल आणि फिमेल गॅमेट. गॅमेटोफाईट काय असणार आहे, मेल आणि फिमेल गॅमेट. जे गॅमेट तयार करतात, फक्त गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट दोन्हीतला डिफरन्स थ्रू डायग्रॅमसुद्धा आपण समजून घेणार आहे. कशाला अटॅच आहे, स्पोरोफाईट गॅमेटोफाईटला. आणि गॅमेटोफाईट जे काही न्यूट्रिशन गॅमेटोफाईटकडे आहे ते ॲब्झॉर्ब करणार कोण, तर स्पोरोफाईट. सम सेल ऑफ द स्पोरोफाईट अंडरगो मिओसिस. पटकन तुम्हाला समजणार नाही, जरा लाईफ सायकलच्या वेळेला काही काही गोष्टी क्लिअर होतील. आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला इमेजसुद्धा दाखवणार आहे, हे कसं न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करतं ते सगळं. सम सेल्स ऑफ द स्पोरोफाईट अंडरगो मिओसिस. आता मिओसिस झालं बघा स्पोरोफाईटमध्ये, अँड प्रोड्यूस्ड अ हॅप्लॉइड स्पोर. आता इथं जे स्पोर्स आहेत ते कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. आता एक जसं साधं सोपं जरा लक्षात ठेवा, जे मेन प्लांट बॉडी आहे, जरा मी पाठीमागचं सांगतोय बघा. मेन प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, हॅप्लॉइड आहे. म्हणजेच काय, हाफ सेट ऑफ क्रोमोझोम. त्यांनी काय तयार केले, जे काही गॅमेट्स असतील तयार केले. गॅमेट्स पण कसे असणार आहेत, हॅप्लॉइडचे असणार आहेत. पण गॅमेटचं फ्युजन झाल्यावर काय होणार आहे, डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. त्यानंतर स्पोरोफाईट तयार होणार आहे. आणि स्पोरोफाईट काय तयार करणार आहे, मिओसिसच्या थ्रू हॅप्लॉइड स्पोर्स. आता ह्या प्रोसेस बघा, जर प्रॉपर जर सेल डिव्हिजन, तेवढ्यासाठी मी काय घेतलं, सेल डिव्हिजन आणि सेल स्ट्रक्चर हे चॅप्टर पहिला घेतलं, म्हणजे मिओसिस वगैरे तुम्हाला क्लिअर होईल. मिओसिसमध्ये आपण काय बघितले की डिव्हिजन कसं आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे. डिव्हिजन कसं आहे, रिडक्शनल डिव्हिजन. 46 क्रोमोझोमचे काय होणार आहेत, 23 असे रिड्यूस होणार आहेत. दोनदा होत असतं मिओसिस. आपण प्रॉपर सगळ्या बघितलं, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज फर्स्ट. त्यानंतर मेटाफेज, जे काही प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज त्याच्यामध्ये. आणि परत इंटरकायनेसिस असतं, हे मिओसिसमधलं. मायटोसिसमध्ये फक्त एकदाच होत असतं. आणि मायटोसिसमध्ये एकदा डिव्हिजन झाल्यावर दोन या कशा सेल तयार होतात, आणि ते कोणामध्ये होत असतं, सोमॅटिक सेलमध्ये. कशा सेल तयार होतात, तर त्या इक्वली असतात, म्हणजे क्रोमोझोम नंबर काय असतो त्यांच्यामध्ये मेंटेन केलेला असतो, दोघांच्यामध्ये सेम असणार आहे. पण जे मिओसिस आहे त्यामध्ये काय होत असतं की एकापासून 4 सेल तयार होत असतात. पण ते 4 सेल कशा असतात, डॉटर सेल, तर हॅप्लॉइड असतात. नंबर क्रोमोझोमचा रिड्यूस होतो. मग त्यामुळे इथं झालं काय, स्पोरोफाईटमध्ये काही काही सेल्समध्ये मिओसिस झालं आणि हॅप्लॉइड स्पोर्स तयार झाले. ते स्पोर जर्मिनेट, त्यांच्यामध्ये जर्मिनेशन झालं आणि तयार काय झालं, गॅमेटोफाईट. आता ही जी लाईफ सायकल आहे, ही लाईफ सायकल माझी कंप्लीट डिग्री झाल्यावर मला लाईफ सायकल समजलेली. 11वी-12वी जास्त क्लिअर झाली नव्हती, कारण मेन म्हणजे दोन गोष्टीच कधी क्लिअर झाल्या नाहीत. एक म्हणजे स्पोरोफाईट काय असतं आणि गॅमेटोफाईट काय असतं. त्यामुळे ही लाईफ सायकल फक्त आम्ही
तेव्हा 11वी-12वीला किंवा इव्हन डिग्रीला सुद्धा रट्टा मारलेला होता. नंतर मला शिकवताना बऱ्याच चांगल्या या गोष्टी समजल्या. त्यामुळे हे जरासं तुम्हाला लवकरात लवकर कळावं, त्यासाठी काही काही डायग्रॅम त्यामध्ये मी इंट्रोड्यूस केल्यात, त्या जराशा व्यवस्थित समजून घ्या. गॅमेटोफाईट काय, स्पोरोफाईट काय. माझ्या आता सगळ्यांना अँथ्रोझॉइड आणि आर्केगोनिया यातला एक चांगला काहीतरी बेस तर समजला असेल. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया जरासा. आता हे गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट नक्की काय असतं ते पहिला समजून घ्यायचं की स्पोरोफाईट काय आहे आणि का तयार झाले. स्पोरोफाईट तयार झाले कशापासून, तर आपल्याला माहीत आहे मेल आणि फिमेल या गॅमेटचं फ्युजन झाल्यावर. आता मेल गॅमेट काय आहे, अँथ्रोझॉइड म्हणजेच काय स्पर्म. फिमेल गॅमेट काय आहे, एग सेल. दोघांचं फ्युजन झालं, प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. आणि त्याचा रिझल्ट काय, तर लगेच मिओसिस होत नाही, तयार काय होतं झायगोटपासून. कशापासून, तर झायगोटपासून स्पोरोफाईट तयार झाला. काय झाला, स्पोरोफाईट. आता मी जे सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. पहिला मेल फिमेल गॅमेट तयार झाले. मेल फिमेल गॅमेट हॅप्लॉइड आहेत. डिप्लॉइड झायगोट आहे. डिप्लॉइड म्हणजे काय, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आणि प्लांटमध्ये इथं 46 नंबर लक्षात ठेवू नका. 46 हा क्रोमोझोमचा नंबर सगळीकडे सेम नसतो. प्रत्येक ऑर्गॅनिझम इव्हन ॲनिमल्समध्ये सुद्धा हा क्रोमोझोमचा नंबर डिफरंट असतो. फक्त ह्युमनचं बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाम्पल गेलं आहे, त्यामुळे मी इथं 46 मेन्शन करत असतो आहे. पृथ्वीवरच्या सगळ्याच ॲनिमलमध्ये, प्लांट्समध्ये क्रोमोझोमचा नंबर हा 46 नसतो, फक्त ह्युमनमध्ये असतो. समजण्यासाठी 4623 ॲज अ एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे, कारण ते बऱ्याच वेळेला तुम्हाला गेलं आहे. त्यामुळे इथं असं कन्फ्युजन करू नका की प्लांटमध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम असतील. हॅप्लॉइड म्हणजे हाफ सेट 23, डिप्लॉइड म्हणजे 2 सेट म्हणजे 46. आता बघा इथं स्पोरोफाईट. स्पोरोफाईटमध्ये काय बघायचं आपल्याला, कशापासून तयार झालं हे समजलं आपल्याला प्रोसेस सगळी. आणि स्पोरोफाईट कशावर डिपेंडंट आहे सांगितलं आहे मी, तर तो गॅमेटोफाईटवर. आता इथं गॅमेटोफाईट कोण असणार आहे, ऑब्व्हियसली इथं फिमेल असणार आहे. कोण असणार आहे, गॅमेटोफाईट इथं असणार आहे, फिमेल असणार आहे. असं का झालं आहे बघा, मेल गॅमेट आहे, हा जो मेल गॅमेट आहे त्यानं काम काय केलं, तर स्पर्म तयार करायचं म्हणजे अँथ्रोझॉइड. वॉटरच्या थ्रू कुणाकडे गेलं ते, फिमेल गॅमेटकडं. आणि हे सिम्बॉल माझ्यामध्ये तुम्हाला जरासं फॅमिलीर असेल या सिम्बॉलला, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा गेलं आहे मॉर्फोलॉजीमध्ये. त्यामध्ये बघा आता फिमेल गॅमेट. आता फिमेल गॅमेटमध्ये कोण असणार आहे, एग सेल असणार आहे. आणि इथं मोटाईल कोण आहे, फ्लॅजेला कोणाकडे आहेत, अँथ्रोझॉइडकडं. वॉटरच्या थ्रू कुणाकडे गेलं ते, फिमेल गॅमेटकडं. तिथं फ्युजन झाले. म्हणजे फ्युजन कुठं झालं, फर्टिलायझेशन कुठं झालं, फिमेल गॅमेटवर. मग जेव्हा फ्युजन होणार आहे तेव्हा काय तयार होणार आहे तिथं, तर हा स्पोरोफाईट तयार होणार आहे. प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. मेलनं स्पर्म तयार केलं म्हणजेच काय, अँथ्रोझॉइड. फिमेलकडे गेले ते स्पर्म. फिमेलकडे काय आहे, एग सेल आहे. एग सेल आणि त्या स्पर्म सेलचं फ्युजन झालं आणि काय तयार झाला, स्पोरोफाईट. हा जरासा इमॅच्युअर आहे. त्यानंतर मॅच्युअर होणार स्पोरोफाईट, आणि त्यामधून काय होणार आहेत, तर हे जे बारके बारके तुम्हाला दिसतात ते स्पोर्स तयार होणार आहेत. व्यवस्थित समजते का बघा, स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट म्हणजेच काय, आता इथं फिमेल गॅमेटोफाईट आहे. फिमेल गॅमेटोफाईटच्या तिथंच कशाची डेव्हलपमेंट होणार, झायगोटची फर्टिलायझेशन प्रोसेसच्या थ्रू. आणि झायगोटपासून परत पुढं काय होणार आहे, स्पोरोफाईट तयार होणार आहे. आणि स्पोरोफाईट हा कसा आहे, प्रोसेस समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, स्पोरोफाईट काय तयार करणार आहे, हॅप्लॉइड स्पोर्स तयार करणार, हा सगळ्यात पार्ट महत्त्वाचा आहे. आणि ते स्पोर्स परत पुढे जर्मिनेट होऊन नवीन प्लांट बॉडी तयार करणार आहेत. त्यामुळे गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट हे जर व्यवस्थित जर समजलं नसतं तर आणखीनदा ते रिवाईज करा. आणि या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर पुढची लाईफ सायकल समजते. त्यामुळे हे स्पोरोफाईट, गॅमेटोफाईट, अँथ्रोझॉइड, अँथ्रिडियम, आर्केगोनियम ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय लाईफ सायकल समजत नाही. त्यामुळे या गोष्टी जराशा क्लिअर असू दे. आणि स्पोरोफाईट हे डिपेंडंट आहे नरिशमेंटसाठी, कारण जे काही फूड आहे ते कशाच्या थ्रू मिळणार आहे, तर या गॅमेटोफाईटच्या थ्रू कुणाला मिळणार आहे, या स्पोरोफाईटला. फार गोष्टी अवघड नाहीत. तुम्ही मराठी मीडियमचे असा किंवा सेमीचे असा, शब्द सगळ्यांनाच नवीन आहेत. असं काही काही मराठी विद्यार्थ्यांचा समज असतो की विद्यार्थी आपल्या क्लासमेट आपले सेमीचे असणारे सगळे सायन्सला सगळे हुशार ॲडमिशन घेतात, सगळे सेमीवाले किंवा इंग्लिश मिडियमवाले असतात, आपला काही टिकावं लागणार नाही, आपल्याला सायन्स अवघड जाईल. पण तशा काही गोष्टी नाही आहेत. तिथं तुमचं इंग्लिश फार चांगलं असलं पाहिजे असं नाही, पण तुम्हाला माझी इच्छा आहे की किमान कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. इंग्लिश फार म्हणजे फ्लुएंट म्हणजे एकदम चांगलं असलं पाहिजे असं नाही, बेसिक इंग्लिश आपल्याला पाहिजे समजण्यासाठी. कारण इथं तुम्हाला फक्त सायन्सच्या लँग्वेजमध्ये काय करायचं आहे,
आन्सर लिहायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे बरेच असतात, म्हणजे आता हे शब्दच कळत नाहीत आम्हाला उत्तर लिहिता येतील का, हे प्रश्न आम्हाला समजत नाहीत नक्की काय लिहायचं. कारण सेमीचे विद्यार्थीसुद्धा एक फॉर्मॅट आपण करत असतोय की क्वेश्चन आणि त्याचं आन्सर काय करायचं, पाठ करायचं, पेपरमध्ये लिहायचे आणि जे काय असेल ते मार्क मिळवायचे. ह्याच्या बाहेर थोडंसं जरा पडा, कॉन्सेप्ट क्लॅरिटीवर थोडासा भर द्या. डिग्रीला ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो आहे. कारण तुम्ही जे आत्ता 11वी-12वीला जे अभ्यास करताय त्याचीच पुढं डेप्थ थोडीशी वाढलेली असते आणि इथल्या ज्या काही कॉन्सेप्ट तुम्ही बघणार आहे परत तुम्हाला त्या डिग्रीला आहे तशा असतात. फक्त असं नाही की तिथं जरासं त्याचा फॉर्मॅट चेंज केला असतो, म्हणजे थोडक्यात आणखी जरा इन डिटेल गोष्टी असतात. त्यामुळे हे जे काही आपण अभ्यास करतोय ते परत तुम्हाला पुढे डिग्रीला असणारच आहे. असा विचार करू नका 11वी झालं म्हणजे परत डिग्रीला काय तर नवीन शिकायला मिळणार आहे आपल्याला. आहे त्याच गोष्टी आहेत, फक्त त्यामध्ये त्याची डेप्थ वाढत असते. त्यामुळे 11वी-12वी समजण्याकडे थोडासा फोकस द्या. नुसतं मार्क ह्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. फक्त कॉन्सेप्ट जी काही क्लॅरिटी करत असतो आपण त्यावर थोडंसं जरासं भर द्या. हे गॅमेटोफाईट स्पोरोफाईट माझ्यामध्ये चांगलं समजलं असेल. त्यानंतर पुढचा पार्ट बघा आता. ब्रायोफाइट्स हॅव रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझॉइड. मग असेच आपण बघितले रायझॉइड्स आर युनिसेल्युलर. आणि आता इथे एक्झाम्पल काय सांगितले बघा, लिव्हर वर्ड्स असं त्याचं एकत्रित करायचं. लिव्हर आता हे काय आपल्याला माहीत आहे, तर एक प्रकारचं आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन आहे, त्याच्यासारखं सिमिलर स्ट्रक्चर असतं म्हणून त्याला काय म्हणायचं, लिव्हर वर्ड्स. व्हाईल मल्टीसेल्युलर इन मॉसेस. आता इथं दोन महत्त्वाचे आहेत, लिव्हर वर्ड्स, त्यानंतर हॉर्न वर्ड्स एक सुद्धा असतं. प्रॉपर क्लासिफिकेशन तुम्हाला अभ्यासाला नाही आत्ता, त्यामुळं फक्त काय काय समजून घ्यायचं आहे बघा. रूट लाईक आपल्याला माहीत आहे, रूट लाईक स्ट्रक्चर वापरले, ॲक्च्युअल रूट नाही आहे. ट्रू रूट इज अब्सेंट. ब्रायोफाइट्समध्ये ट्रू रूट इज अब्सेंट, बट रूट लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट, त्याला काय म्हणायचं, रायझॉइड. त्यानंतर बघा, रायझॉइड ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल. सेम रूटसारखं काम करते पण रूट लाईक आहे, ट्रू रूट नाही. अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन. रूट काय काम करत असतं, त्या प्लांटला अँकर करायला, फिक्स करायला एका ठिकाणी काम करत असतं. थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. ब्रायोफाइट्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, लिव्हर वर्ड्स अँड मॉसेस. इन डिटेल आपण बघणार आहे. आता सगळ्यात पहिला बघूया आपण हे लिव्हर वर्ड्स काय असतात ते. डायग्राम मगाशी गेले आपल्याला, रायझॉइड काय असतात, गॅमेटोफाइट काय असतात, आणि माझ्यामध्ये आता स्पोरोफाइटसुद्धा बऱ्याच जण विद्यार्थ्यांना तर जरासं क्लिअर झालं असेल. लिव्हर वर्ड्स पहिला बघूया. हेपॅटिसी फॅमिली आहे, जिनस बिनस सगळं जे काही क्लासिफिकेशन आहे, जास्त इन डिटेल तुम्हाला ह्याचं क्लासिफिकेशन नाही. जेवढं पुस्तकात आहे तेवढंच फक्त समजून घ्या. प्रत्येक ह्याचे कॅरेक्टरिस्टिक, फीचर आणि एक्झाम्पल जरासं लक्ष द्या. आता बघा, दीज आर लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफायटा. गॅमेटोफाइट पजेसेस प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. हे बऱ्याच वेळेला झाले रिपीट, त्यामुळे हे काही जास्त इन डिटेल मी एक्सप्लेन करत नाही. गॅमेटोफाइट म्हणजे सगळ्यांना आता समजलं असेल. आणि स्पोरोफाइट म्हणजे काय, गॅमेटोफाइटवर स्पोरोफाइट असतं. द थॅलस इज ग्रीन, डॉर्सी व्हेंट्रल, डॉर्सल आणि व्हेंट्रल फ्लॅट असते बाजू. डॉर्सी व्हेंट्रल म्हणजे, डॉर्सल म्हणजे कुठला पार्ट, पाठीकडचा. पण इथं आता प्लांटमध्ये पाठ कुठं असते असं विचार करू नका. तर एखादा जर पार्ट असेल असा काय तर त्याचा हा झाला डॉर्सल पार्ट आणि हा झाला खालचा व्हेंट्रल पार्ट. 2 पार्ट असतात. जर एखादं पान जरी आपण कन्सिडर केलं तर त्यालासुद्धा डॉर्सल आणि व्हेंट्रल असणार आहे. तिथं पार्ट आणि पोट हुडकत बसायचं नाही आपण, पण त्यालासुद्धा साईड असणार आहे डॉर्सल आणि व्हेंट्रल. ॲनिमलमध्ये जसं असतं डॉर्सल आणि व्हेंट्रल, पण तिथं प्रॉपर त्याचं काय करत असतो आपण, डॉर्सल म्हणजे पाठीकडचा भाग, व्हेंट्रल म्हणजे पोटाकडचा भाग, हे समजण्यासाठी असते. पण प्लांटमध्ये सुद्धा तसं असतं, पोटाकडचा पाठीकडचा म्हणजे डॉर्सल आणि व्हेंट्रल 2 या बाजू आहेत, व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे प्लांटमध्ये पाठ हुडकत बसू नका. प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड. प्रोस्टेट, इरेक्ट शब्द माझ्यामध्ये सिमिलर असतील तर तुम्हाला गेले असतील. त्यानंतर युनिसेल्युलर रायझॉइड. जे रायझॉइड्स आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. MCQचा क्वेश्चन. आता काही काही ह्याचं प्रोनाऊन्सिएशन रिकिया करतात, काही काही रिक्शिया करतात, पण रिक्शिया करा, बरोबर आहे ते. त्यानंतर मार्कॅन्शिया, काही काही मार्कॅन्टिया करतात, पण मार्कॅन्शिया बरोबर आहे. 2 एक्झाम्पल आहेत लिव्हर वर्ड्समधले. आता तुम्हाला क्वेश्चन पडत असताना कसा पडत असतो बघा, लिव्हर वर्ड्समधले किंवा लिव्हर वर्ड्समध्ये हेपॅटिसी फॅमिलीला बिलॉंग करणारे. आता हेपॅटिसी का म्हटलं आहे त्याला, हेपॅटिसी म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये हेपॅटिक सेल्स असतात. जो आपला चॅप्टर आहे न्यूट्रिशन, त्यामध्ये आपण बघणार आहे प्रॉपर त्याचं सगळं स्ट्रक्चर वगैरे. पण आता लिव्हर वर्ड्स म्हणजेच काय, हेपॅटिसी फॅमिली. लिव्हर वर्ड्स का म्हणायचं, तर जे आपलं यकृत असतं,
एक ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये. कुठंतरी तुम्ही असं माझ्यामध्ये इमेज वगैरे बघितले असेल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, कुठं वगैरे चॅट वगैरे तुम्हाला माझ्यामध्ये काय तर झालं असेल त्यामधलं. जर गेलं नसेल कुठं तर मी तुम्हाला ह्युमन न्यूट्रिशनमध्ये दाखवतो. फक्त समजून घ्यायचं की आपल्यामध्ये यकृत आहे आणि यकृत आणि फुफ्फुस वेगळं असतं. फुफ्फुसला आपण लंग्स म्हणतो, यकृत म्हणजे असतं लिव्हर, आणि ते सिंगल असतं लिव्हर. आणि ते जे लिव्हर आहे त्याच्यामधल्या ज्या हेपॅटिक सेल्स आहेत त्यासारखं सिमिलर स्ट्रक्चर त्याचं दिसतंय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, लिव्हर वॉट्स. आणि त्यातलं सेल हेपॅटिक सेल म्हणून हेपॅटिसी. म्हणजे फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरनं असं क्लासिफिकेशन केलं आहे. जास्त इन डिटेल विचारत नाहीत तुम्हाला, फक्त शब्द आला म्हणून त्याचं मिनिंग सांगितलं आहे. पण एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. रिक्शिया आणि काय दुसरं एक्झाम्पल आहे मार्कॅन्शिया. आणि हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या, 2-3दा रिवाईज करा, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा आता फ्रॅगमेंटेशन गेलं आपल्याला. मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण स्पायरोगॅरामध्ये बघितलं आहे, सेम तशाच पद्धतीनं काय होत असतं की त्याचे जे प्लांटची जी थॅलस बॉडी असते त्यातून फ्रॅगमेंट्स पडून काय होत असतात की नवीन प्लांट बॉडी तयार होत असते. आणखी बघा, बाय फॉर्मेशन ऑफ जेमी किंवा गेमी किंवा गेमा असं तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करू शकताय. मगाशी जे आपण बघितलेलं की जे काही थॅलस बॉडी होती, अशी काय तर थॅलस बॉडी आपल्याला दिसत होती, त्याच्यावर असे काहीतरी गेमा कप्स होते, असे काय तर त्या कप्स ते काय होत असतात, ते बाहेर पडत असतात, डिटॅच फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड ग्रो ॲज अ इंडिव्हिज्युअल प्लांट, असं त्याचं आपण बघत असतोय. फक्त जेमा किंवा गेमा कप्स पटकन डोक्यात जात नसेल एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. हायड्राला जसं बड आहे तसंच काय या जे काही ब्रायोफाईट्स आहेत त्यांच्याकडे काय जेमा म्हणजेच गेमा. आणि ते इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून ग्रो होऊ शकतं एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. कारण इथं कुठंही झायगोट बिगोट काय तसलं तयार होत नाही, स्पर्म एक तसलं काय लागत नाही, म्हणून एसेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल गॅमेट तिथं नसतात. आणि फ्रॅगमेंटेशन माहीतच आहे आपल्याला. त्यानंतर गेमी आर ग्रीन मल्टीसेल्युलर एसेक्शुअल बड दॅट डेव्हलप्स इन अ स्मॉल रिसेप्टॅकल, गेमा कप्स म्हणायचं त्याला, ऑन द थॅलाय म्हणजे सांगितले, थॅलाय म्हणजे थॅलस. द गेमा डिटॅचेस फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड जर्मिनेट टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. फक्त एसेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू गेमा कप्स होतं. आता हे गेमा कप्स बघा असे दिसतात आपल्याला इथं. हे जे गेमा कप्स आहेत ते असे बाहेर पडणार आणि ॲज अ नवीन असं तयार करणार, असं काय तर थॅलससारखं प्लांट, असं सगळे कंप्लीट एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करणार. म्हणून हे झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट. दोनच पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. फ्रॅगमेंटेशन होतं, काही काही ठिकाणी ट्युबरसुद्धा आहे, रिक्षामध्ये होत असतं ट्युबर, पण पुस्तकात दोनच पॉईंट आहेत आपल्याला, फ्रॅगमेंटेशन त्यानंतर गेमा कप्स. मग तुम्हाला क्वेश्चन पडला तर गेमावर पडू शकतो, गेमा जेमा, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे ब्रायोफाईट्समध्ये, ह्याच्या बाहेरचं काय तुम्हाला पडणार नाही. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डिफरंट थॅलावर किंवा सेम थॅलावर प्रेझेंट असतील. म्हणजे एक थॅलस असेल त्याच्यावर फक्त मेल असतील किंवा मेल फिमेल दोन्ही पण असतील. दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात, मोनोइशियस डायोइशियस. गेले आपल्याला कुठं, मॉर्फॉलॉजीमध्ये. स्पोरोफाईट डिफरन्शिएट इंटू फूट, सीटा आणि कॅप्सूल. नवीन शब्द काय आले बघा, फूट आणि सीटा म्हणा, त्याला सीता म्हणू नका, स्पोरोफाईट. आता स्पोरोफाईट मगाशी मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. गॅमेटोफाईटच्या, फिमेल गॅमेटोफाईटच्या वर होतं स्पोरोफाईट. डिपेंडंट आहे का, तर डिपेंडंट आहे. कशासाठी, न्यूट्रिशनसाठी. त्या स्पोरोफाईटमध्ये आता बघा फूट, सीटा आणि कॅप्सूल हे 3 पार्ट आहेत. कुठले कुठले पार्ट आहेत, फूट, सीटा आणि कॅप्सूल. आफ्टर मिओसिस स्पोर आर प्रोड्युस्ड विदिन द कॅप्सूल अँड दिस स्पोर्स जर्मिनेट टू फॉर्म गॅमेटोफाईट. आता जरा पुढचा पार्ट बघूया आपण, म्हणजे डायग्राम बघूया आपण. त्या डायग्राममध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, गॅमेटोफाईटचा हा पार्ट आता सगळ्यांना माझ्यामध्ये समजला असेल. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे महत्त्वाचा काय, स्पोरोफाईट. त्यामध्ये बघा त्याचा खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं काय, फूट. त्याला काय म्हणायचं, फूट. फूट म्हणजे मराठीतलं फूट नाही, तर ते फूट म्हणजे पायासारखं फूट आहे ते. आणि इथं बघा ह्याच्या थ्रू काय होणार, म्हणजे जो बेसचा पार्ट आहे त्याला म्हटले आपण फूट. आणि जो असा आपल्याला फिलामेंटसारखा पार्ट दिसतोय, म्हणजे एका ट्यूबसारखा पार्ट दिसतोय बघा हा, त्याला म्हटले सीटा. त्याला काय म्हटले, सीटा. आणि वरचा पार्ट काय, कॅप्सूल. त्या कॅप्सूल्समध्ये काय होणार आहेत, ते मॅच्युअर झाल्यावर त्यातून स्पोर्स बाहेर पडणार, स्पोर्समधून परत गॅमेटोफाईट तयार होणार आहेत. स्पोरोफाईट काय झालं तर हॅप्लॉइड का डिप्लॉइड, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ही लाईफ सायकल आता पहिला समजून घ्या. लाईफ सायकल एकदम सिम्पल आहे, पण काही काही जणांना फार अवघड वाटत असते. अवघड का वाटत असते, कारण त्या शब्दामुळं. पण आपल्याला शब्दाचा आता चांगला अर्थ समजला आहे, त्यामुळे लाईफ सायकलसुद्धा आपल्याला एकदम चांगली समजू शकते. आता बघा इथं
लाईफ सायकलमध्ये काय काय समजून घ्यायचं आहे आपल्याला. इकडं थॅलस त्याच्यावर जेमा कप्स आहेत, इथं दिसतात बघा जरासं तर जेमा कप्स. इथं फिमेल आहे, इकडं मेल आहे. फिमेल गॅमेटोफाईट काय आहे बघा, अँथ्रिडियल जो हेड आहे तिथं अँथ्रिडिओ4, अँथ्रिडिया किंवा अँथ्रिडियम. त्या अँथ्रिडियममध्ये काय आहेत बघा, स्पर्म अशी बाहेर पडली. त्यानंतर इकडं कोण आहे बघा, आर्केगोनिया. आता इथं 1N आहे किंवा नुसतं एन आहे, काय मेन्शन करते बघा. एन म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड का डिप्लॉइड, तर हॅप्लॉइड म्हणजे मेन प्लांट बॉडी कशी आहे, हॅप्लॉइड आहे. मेन प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे. एग आणि त्या आपल्या स्पर्मचं काय झालं, फ्युजन झालं. कुठं होणार आहे फ्युजन, तर फिमेलच्याच प्लांट बॉडीवर होणार आहे. खाली गॅमेटोफाईट असणार आहे, वर स्पोरोफाईट तयार होणार आहे. फक्त सायकल व्यवस्थित समजून घ्या, एक्सेप्शन वगैरे तुम्हाला अभ्यासाला काय नाही आहेत. आर्केगोनियम, त्यानंतर इथं वर बघा डायग्राममध्ये आता एग हॅप्लॉइड, स्पर्म हॅप्लॉइड, आर्केगोनियम. इथं एम्ब्रिओ कसा तयार झाला आहे, म्हणजे पहिला झायगोट तयार होणार, त्यानंतर एम्ब्रिओ तयार होणार. पण तो तिथे एम्ब्रिओ तिथे मेन्शन काय केले बघा, बारीक 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 जरा आहे तिथे दिसते बघा, 2N. जराशी इमेज थोडीशी म्हणजे बरीचशी लहान आहे. त्यामध्ये बघा आता एम्ब्रिओ कसा आहे, 2N आहे. 2N म्हणजे काय म्हटलं आपण, तर डिप्लॉइड. आता हॅप्लॉइड कोण आहेत, तर एग आणि स्पर्म आहेत. दोन हॅप्लॉइड एकत्र आले, काय झाले, डिप्लो झाली. डिप्लो म्हणजे काय झाले, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आता या डिप्लॉइडपासून त्याचं मॅच्युअर स्पोरोफाईट तयार होणार. त्यानंतर त्यातून बाहेर पडणार काय, स्पोर्स बाहेर पडणार. आणि स्पोर्स बाहेर पडल्यावर काय होणार आहे, ते ॲज अ इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून त्याची ग्रोथ होणार आहे. म्हणजेच काय, स्पोरोफाईटपासून गॅमेटोफाईट तयार होणार आहेत. पण जे स्पोर्स कसे आहेत, तर हॅप्लॉइड आहेत. त्यामुळे हा जरा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्टरनेशन ऑफ जनरेशन दिसते आपल्याला. अल्टरनेशन ऑफ जनरेशन का दिसते, कारण जी मेन प्लांट बॉडी आहे ती कशी आहे बघा, तर व्यवस्थित शब्द समजून घ्या, हॅप्लॉइड मेल आणि फिमेल जे काही प्लांट बॉडी आहे त्यांनी तयार केले कसे, गॅमेट्ससुद्धा हॅप्लॉइड असणार आहेत, स्पर्म आणि एग. त्याचं फ्युजन झालं, पण फ्युजन झाल्यावर जो झायगोट तयार झाला आहे तो झायगोट कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. झायगोटचं परत काय झालं, तर मॅच्युअर झाला, स्पोरोफाईट झाले, स्पोर्स तयार झाले. पण स्पोर्स कसे आहेत, डिप्लॉइड झायगोटपासून हॅप्लॉइड स्पोर्स तयार होणार आहेत आणि हॅप्लॉइड स्पोर्सपासून परत हॅप्लॉइड प्लांट बॉडी तयार होणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे ओव्हरऑल सगळं लाईफ सायकल वापरतो, पण हे जे हॅप्लॉइड डिप्लॉइड होत असतं त्याला काय म्हणायचं, अल्टरनेशन होत असतं. त्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तुम्हाला इमेज दिसतात बघा, रिक्शिया किंवा रिकिया, व्यवस्थित लक्षात ठेवा. काही काही वेळेला असं सुद्धा स्पेलिंग असते त्याचं, त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. रिक्शिया असेल किंवा रिकिया असेल. आणि हे इमेज फक्त समजण्यासाठी आहे, तुम्हाला ड्रॉ करा डायग्रॅम, क्वेश्चन येत नाहीत. त्यानंतर मार्कॅन्शिया, 2 एक्झाम्पल लिव्हर वर्ड्समधले व्यवस्थित लक्षात ठेवा, रिक्शिया अँड मार्कॅन्शिया. इथं जे काय दिसतंय ते नारळाचं झाड नाही, तर त्याला आता काय म्हणणार आपण, तर आर्केगोनिओ4. मेलला काय म्हणतो आपण, अँथ्रिडिओ4. त्यानंतर बघा आता लिव्हर वर्ड्स, हॉर्न वर्ड्स. हॉर्न म्हणजे शिंग शब्द वापरतो आपण त्याला. अँथोसिरॉटी फॅमिली आहे. अँड दिस मेंबर पोजेसेस फ्लॅटेंड थॅलस. थॅलस आहे जरासं फ्लॅट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला हॉर्न वर्ड्स का म्हणतो आपण, हॉर्नी स्ट्रक्चर असतं. आणि त्याला आपण काय म्हणतो बघा, थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर विच आर कॉल्ड ॲज अ स्पोरोफाईट, हेन्स द नेम हॉर्नवर्ड्स अँथोसेरॉस. एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा, इन डिटेल बाकी काय विचारत नाहीत. हॉर्नी स्ट्रक्चर आहे, हॉर्नवर्ड्स आहेत, अँथोसेरॉस हे काय झालं, एक्झाम्पल आहे. मराठी मिनिंग नाही त्याला, इमेज फक्त समजून घ्या. असं बघा, शिंगासारखं काहीतरी दिसतंय म्हणून त्याला काय म्हणायचं, वरचा जो स्पोरोफाईट आहे तो शिंगासारखा आहे, हॉर्नसारखा आहे. हॉर्न म्हणजे ते गाडीचा नाही, तर तो हॉर्न म्हणजे इथं अर्थ घ्या, शिंग्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय म्हणून त्याला काय म्हणायचं, हॉर्न वर्ड्स. एक्झाम्पल ह्याच्या बाहेर तुम्हाला जास्त काय पडणार नाही. नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरासं मी तुम्हाला की नोट्स वगैरे अशा पद्धतीने काय तर प्रोव्हाइड करतो, जेणेकरून एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा कवर होतील. पण पहिला बेसिक सगळ्या गोष्टी बघूया आपण, आणि त्यानंतर आपण एक्स्ट्रा इन डिटेल सिलेबसच्या बाहेर ते सगळं कवर करूया. त्यानंतर बघा आता मॉसेसमध्ये बघा, दे आर ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा. सगळ्यात ॲडव्हान्स कोण आहे, तर मॉसेस आहेत. पजेसेस इरेक्ट प्लांट बॉडी. पहिला कशी होती बघा, डॉर्सी वेंट्रल होती, आणि त्यानंतर प्रोस्ट्रेट होती. आता कसे इरेक्ट आहे. द प्रीडॉमिनंट स्टेज ऑफ लाईफ सायकल ऑफ द मॉसेस इज गॅमेटोफाईट. प्रीडॉमिनंट स्टेज कुठले, तर गॅमेटोफाईटमध्ये मॉसेसमध्ये काय आहे, गॅमेटोफाईट. त्यामध्ये बघा आता, गॅमेटोफायटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड्स 2 स्टेजेस.
2 स्टेज आहेत. कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत बघा गॅमेटोफायटिक फेजमध्ये. आता हे जरासं इम्पॉर्टंट आहे. लाईफ सायकल कोणाची, मॉसेसची लाईफ सायकल जराशी बघूया आपण. आणि या दोन्ही स्टेज पहिला समजून घ्या, कारण नावं थोडीशी नवीन आहेत आपल्यासाठी. आता जी पहिली स्टेज आहे ती काय बघा, प्रोटोनिमा स्टेज आहे. त्यानंतर दुसरी जी स्टेज आहे त्याला काय म्हणायचं, लिफी स्टेज. आता नावं काय आहेत बघा, प्रोटोनिमा आणि त्यानंतर काय लिफी. द प्रोटोनिमा इज कॉल्ड एज अ क्रिपिंग प्रोस्ट्रेट ग्रीन ब्रांच्ड फिलामेंटस. 3 फक्त शब्द लक्षात ठेवा, फिलामेंटस आहे, ब्रांच्ड आहे, ग्रीन आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ जुवेनाइल गॅमेटोफाइट. जुवेनाइलला शब्दशः मराठी अर्थ असा अल्पवयीन आहे, पण इथे जुवेनाइल म्हणजे इथं अर्थ घ्या की एखादं प्लांट काय होत असतं की मॅच्युअर होत असतं, त्यानंतर ते काय करू शकतं, रिप्रोड्यूस करू शकतं, रिप्रोडक्शन करू शकतं, कॉप्युलेशन करू शकतं, नवीन गॅमेट्स तयार करू शकतं, नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकतं. ती जी मॅच्युरिटी असते त्याच्या अगोदरची जी स्टेज असते त्याला म्हणायचं काय, जुवेनाइल स्टेज. इट इज डायरेक्टली डेव्हलप फ्रॉम द स्पोर. म्हणजे स्पोरपासून काय तयार होणार आहे, जुवेनाइल तयार होणार आहेत, प्रोटोनिमा. जुवेनाइल गॅमेटोफाइट, पण प्रोटोनिमा हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण बघतोय मॉसेसमधलं, म्हणजे कशामधलं, ब्रायोफाइट्समधलंच काय बघतोय, मॉसेस बघतोय. त्यातली लाईफ सायकल थोडीशी डिफरंट आहे. इथं जराशा 2 स्टेजेस आहेत, प्रोटोनिमा आणि लिफी स्टेज. त्या जराशा समजून घेऊया आपण. प्रोटोनिमा म्हणजे असं काय तर स्ट्रक्चर दिसतंय बघा, जुवेनाइल स्टेज आहे, हे मायक्रोस्कोपिक आहे. आणि ही थोडीशी डायग्राम आहे बघा, इथं बर्ड, रायझॉइड, बेसिक सगळे स्ट्रक्चर्स आहेत. फक्त प्रोटोनिमा हा शब्द लक्षात ठेवा. प्रोटो म्हणजे प्रिमिटिव्ह, निमा म्हणजे थ्रेड लाईक, त्याचं मिनिंग आहे. पण प्रोटोनिमा स्टेज मॉसेसमध्ये आपल्याला दिसते लाईफ सायकल. इट बिअर्स मेनी बर्ड्स. लिफी स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम इच बर्ड. म्हणजे या प्रोटोनिमावर काय दिसत बघा डायग्राममध्ये, मगाशी आपण बघितलेलं बघा, इथं काय असे बर्ड्स आहेत आणि त्या बर्डपासून काय होणार आहेत, परत असं लिफी स्ट्रक्चर तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, लिफी स्ट्रक्चर, लीफ लाईक स्ट्रक्चर तयार होणार आहे. लिफी स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम इच बर्ड. दिस प्रोटोनिमा हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला हेल्प करत असतं. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन काय, तर व्हेजिटेटिव्ह पार्ट्सची ग्रोथ होऊन जर जो काही प्लांट बॉडी आहे त्याची ग्रोथ होत असते, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो आपण. त्याला शब्दशः मराठी अर्थ त्याचा फारच काहीतरी किचकट आहे. माझ्यामध्ये जे आपलं मॉर्फॉलॉजी चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला गेले बघा, सुरुवातीचे जे एक्झाम्पल्स होते, म्हणजे टॅपरूटचं जे मॉडिफिकेशन आपण बघितलेलं, त्यामध्ये बघा जे रूटचं एक्झाम्पल आपण बघितलेलं टॅपरूटमध्ये, कोनिकल, त्यानंतर फ्युजिफॉर्म, नॅपिफॉर्म, जे काही रूटचे होते त्यामध्ये आपण बघितलेलं की व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होत होतं. तशाच पद्धतीचं सिमिलर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, द लिफी स्टेज हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक. त्यानंतर जो स्टेम लाईक पार्ट आहे त्याला कोलॉइड म्हणायचं. अँड मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर त्याला म्हणायचं फायलॉइड. पण एवढं इंटेल तुम्हाला विचारणार नाहीत, पण त्यातल्या त्यात जाता जाता लक्षात ठेवा, फायलॉइड लिफी स्ट्रक्चर आहे, कोलॉइड स्टेम लाईक स्लेंडर स्ट्रक्चर. त्यानंतर बघा, इट इज फिक्स्ड इन द सॉइल बाय मल्टीसेल्युलर ब्रांच रायझॉइड. दिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन. बेसिक आहेत सगळ्या गोष्टी. आता इथं फिक्स्ड बाय काय, रायझॉइड. रायझॉइड म्हणजे आपल्याला माहिती आहे रूट लाईक स्ट्रक्चर, पण नॉट ट्रू रूट. मी सारखं सारखं रिपीट करतोय, बऱ्याच वेळेला काही काही जण असं लिहित असतात की ब्रायोफाइट्स रूट्स इज कॉल्ड ॲज, ऑल्सो कॉल्ड ॲज रायझॉइड, पण ते चुकीचं आहे. ब्रायोफाइट्समध्ये ट्रू रूट अब्सेंट आहेत, कारण रूट शब्द वापरला आणि रूट लाईक दोन्हीचा जरासा डिफरन्स समजून घ्या. रूट सारखे म्हणजे रूट लाईक, ॲक्च्युअल रूट म्हणजे ट्रू रूट. आता बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. ठरलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहेत बघा, फ्रॅगमेंटेशन होत असतं, बडिंग होत असतं. ह्याच्या थ्रू काय होणार आहे, तर रिप्रोडक्शन होणार आहे. सेकंडरी प्रोटोनिमा. आता प्रायमरी प्रोटोनिमा झाला, त्याच्यामध्ये थोडीशी ग्रोथ झाली, त्याला काय म्हटलं आपण, सेकंडरी प्रोटोनिमा. एक्झाम्पल बघा, फ्युनॅरिया, पॉलीट्रायकम आणि स्फॅग्नम. आणखीन किचकट नावं आली, सायंटिफिक नेम आले, जीनस नेम्स आहेत, नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. फ्युनारिया, पॉलीट्रायकम आणि स्फॅग्नम. स्फॅग्नम असं जरा नाव आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदर काय बघितले, कशामध्ये, लिव्हरवॉर्ड्समध्ये रिक्शिया, मार्केन्शिया, जे हॉर्नवर्ड्स आहेत त्यामध्ये अँथोसेरॉस बघितले आपण. म्हणजे किती झालं, 3 एक्झाम्पल. आणि हे 3 आणखीन एक्झाम्पल आहेत, फ्युनारिया, पॉलीट्रायकम आणि काय आहे, स्पॅग्नम. काय काय आहेत बघा, फ्युनारिया, पॉलीट्रायकम आणि स्पॅग्नम. त्यानंतर बघा, लाईफ सायकल. आता लाईफ सायकल जराशी व्यवस्थित समजून घ्या. थोडीशी जरा स्क्रीनवर तुम्हाला इमेज माझ्यामध्ये जराशी लहान दिसत असेल, मी 2 टप्प्यात आणखी एकदा डिवाईड केले. आणि जरा लाईफ सायकल जराशी क्लिअर करून घ्या. मगाची लाईफ सायकल माझ्यामध्ये सगळ्यांना थ्रू डायग्रॅम आणि जे काही मी सांगितले त्या थ्रू चांगली समजली असेल.
आता जी लाईफ सायकल बघतोय आपण स्पेसिफिक कशाची बघतोय, मॉसेसची लाईफ सायकल बघतोय. त्या मॉसेसमध्ये आता समजून घ्यायचं काय, मेल आणि फिमेल गॅमेट असणार आहेत. मेल आणि म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट बघतोय. मेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट आहे. त्यामध्ये बघा अँथ्रिडियम आहे आणि काय आहे, आर्केगोनियम आहे. आता हे स्ट्रक्चरसुद्धा आपण अगोदर बघून झाले. अँथ्रिडियममध्ये काय झाले, स्पर्म तयार झाले, वॉटरच्या थ्रू गेले, कुणाकडे गेले तर फिमेल कोण आहे, एग सेल. तिथं काय झालं तर पुढची डेव्हलपमेंट झाली, झायगोट तयार झालं. आता या झायगोटपासून बघा व्यवस्थित जरासं समजून घ्या, झायगोटपासून काय तयार झालं इकडं व्यवस्थित. पहिला हा पार्ट क्लिअर करून घ्या. हा सगळा जो पार्ट आहे जसं आपण मगाशी बघितलं लिव्हर वर्ड्समध्ये सगळं सेम आहे. त्यानंतर इथं जरासं एनलार्जमेंट झाली, इथं तयार काय झाले, स्पोरोफाईट. बाकी कॅप्सूल सीटा वगैरे कॅल्प्ट्रा वगैरे आत्ता काय शब्द लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त काय समजून घ्यायचं, फिमेल गॅमेटोफाईटच्या वर असं स्पोरोफाईट तयार झाले. स्पोरोफाईट मॅच्युअर झाल्यावर त्यामधून बाहेर काय पडणार आहेत, हे स्पोर्स तयार होणार आहेत. आणि हे स्पोर्स परत पुढं काय कशामध्ये डेव्हलप झाले बघा, तर प्रोटोनिमामध्ये. हा जो शब्द आहे काय वापरला आहे बघा, नवीन पार्ट आहे हा, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रोटोनिमा. जे अगोदर लिव्हर वर्ड्स होतं त्यामध्ये काय झालं होतं बघा, प्रोटोनिमा वगैरे असं काय तयार झालं नाही. स्पोरपासून लगेच नवीन त्याच्यामध्ये जर्मिनेशन होऊन नवीन प्लांट बॉडी तयार झाली. पण इथं स्पोरपासून काय झालं की प्रोटोनिमा हा पार्ट तयार झाला. मग त्याचं प्रायमरी सेकंडरी अशी त्याची ग्रोथ होऊन परत काय झालं बघा, यंग गॅमेटोफाईट. त्यामुळे बदल फक्त काय झाला की स्पोरोफाईट नंतर आणखीन एक तिथं शब्द ॲड करायचा, आणि स्पेशली कशामध्ये, मॉसेसमध्ये, की तिथं तयार झालं काय की प्रोटोनिमा. निमा म्हणजे थ्रेड, प्रोटो म्हणजे प्रिमिटिव्ह. त्यामध्ये प्रायमरी झालं, सेकंडरी झालं, त्याची परत फर्दर ग्रोथ झाली आणि तयार झालं नवीन आपला गॅमेटोफाईट. आणखीन एकदा जरा अशी लाईफ सायकल आपण एकदा समजून घेऊया व्यवस्थित. सगळ्यात पहिला इथं मेल फिमेल गॅमेट्स आहेत. मेल फिमेल गॅमेट्समध्ये काय झालं, जे महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा की प्रोसेस पहिला समजून घ्यायची नक्की काय आहे ती, की हा जो पार्ट आहे तो आपण डिप्लॉइडचा बघतोय. म्हणजे झायगोट आपल्याला माहिती आहे डिप्लॉइड असतं, कारण मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाले, मेल फिमेल गॅमेट हॅप्लॉइड होते. झायगोट कसं असतं, डिप्लॉइड असतं, म्हणजेच काय 2N. त्यापासून परत सगळी डेव्हलपमेंट होणार आणि त्यानंतर हे जे काही कॅप्सूल तयार झाले वरचं जे स्पोरोफाईटमधलं, त्या कॅप्सूलमधून स्पोर्स बाहेर पडणार आहेत. आणि त्या स्पोर्स बाहेर पडल्यावर काय होत असते बघा, इथं काय तयार झाले, स्पोर्स बाहेर पडल्यावर हे जे स्पोर्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी ग्रोथ झाली आणि काय झालं, प्रोटोनिमा तयार झाले. हे प्रायमरी, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर पुढं परत त्याची फर्दर ग्रोथ होणार आणि एक मॅच्युअर काय होणार आहे, गॅमेटोफाईट तयार होणार आहे. आणि त्यानंतर परत जे काही अँथ्रिडियम असतात, त्यानंतर आर्केगोनियम असतात, त्यांचं सगळ्याचं परत फ्युजन होऊन फर्टिलायझेशन, परत झायगोट आणि परत सगळी सायकल काय होणार आहे, रिपीट होणार आहे. पण इथं काय दिसते आपल्याला, मेन प्लांट बॉडी कशी होती, हॅप्लॉइड होती. त्यानंतर झायगोट तयार झाला, डिप्लॉइड. त्यानंतर स्पोरोफाईट, त्यानंतर स्पोर्समधून इथं मॉसेसमध्ये तयार काय झाले, प्रोटोनिमा परत प्रायमरी सेकंडरी परत प्रोटोनिमाची ग्रोथ झाली आणि परत काय तयार झालं, जो मॅच्युअर गॅमेटोफाईट. त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. लाईफ सायकल एकदम सिम्पल आहे, फार अवघड नाही. फक्त दोन्हीतला डिफरन्स समजून घ्या व्यवस्थित. लिव्हर वर्ड्समधली लाईफ सायकल बघितलेली, मॉसेसमध्ये लाईफ सायकल आपण जी बघितली आहे ती. प्रोटोनिमा कुठं वापरला आहे आणि डायरेक्ट स्पोरपासून नवीन गॅमेटोफाईट कुठं तयार झाले. त्यामुळे लाईफ सायकल ही सुद्धा तुम्हाला डायग्राम काढायची नाही, फक्त कॉन्सेप्ट जराशी क्लिअर करून घ्या. कारण मला हे 11-12 चांगलं समजलं नव्हतं. हे प्रोटोनिमा असू दे किंवा गॅमेटोफाईट असू दे किंवा स्पोरोफाईट असू दे, किमान तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे. आणि जरासं कॉन्सेप्ट क्लॅरिटीवर थोडासा भर द्या. सारखं सांगतोय कारण काही काहींची मानसिकता अशी असते की 10वीला आपण क्वेश्चन आन्सर पाठ करून चांगले मार्क पडल्यात, 90%, 100% जे काय असतील ते, पण 12वीला मार्क पडतील, पण डिग्रीला तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतःलाच करायला लागणार आहेत. त्यामुळे त्याचा जो पाया आहे तो 11वी-12वी आहे. व्यवस्थित समजून घ्या. याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या डिग्रीचे जे काही तुमचे कुठलीही डिग्री असेल म्हणजे बायोच्या रिलेटेड, तिथं नक्की फायदा होईल. त्यामुळं आजच्यापुरतं जे काही सांगितले ते व्यवस्थित चांगलं आणखीन एकदा रिवाईज करा.